मध्ये आहे ती एस फायटर संघाचे. चला एस फायटर्स आपला प्रतिनिधी प्रतिनिधी प्लीज या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सलामीची जोडी अजय निगम आणि बॉलर लिहिले ते बॅट्समन सांगा. फलंदाज प्रथमेश डावाची सुरुवात करत आहेत. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. इथे यशस्वी छोटासा मुलगा तुम्ही पाहतायत. बाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धावीचं योगदान डावाचे खातं या ठिकाणी उघडलं गेलं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू नाणेफेक संपन्न होते. गेम चेंजर्स आणि गुरुकृपा कंस्ट्रक्शन आणि नाणेफेकचा निर्णय गुरुप्रभा संघनायकांनी नाणेफेक जिंकलेले आहेत. निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण पत्करले, शुभेच्छा देऊया. तर वही आपण मैदानाकडे गोलंदाज अजय या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मिडऑफ क्षेत्रामध्ये वाडिश मिडऑफला नाणेफेक जिंकून गुरुकृपा कंट्रोल संघाने क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे. पुढचा सामना आपण पाहणार आहोत लुझर लुझर. खरं तर यातील जो संघ जिंकेल एस फायटर्स आणि शिवशाही हा सुपर 16 मध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करेल हे निश्चित आहे. स्वैरचा इशारा येतोय. +1 आणखीन 2 धावांचे योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या 2 सरकेल पुढे. धावा येतात त्या 4. पुढचा चेंडू अजय तयार पुढे सरसवलाय. फ्लिक केले चेंडूला. या ठिकाणी आपण पाहतात चेंडू गेला स्क्वेअर लेगला. क्षेत्रच्या चेंडूवर येईपर्यंत एक धाव सहजगती इथे मिळाली. ती फलंदाजाला एक धाव मिळते ती रमेशला. 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून अजय पहिले षटक. या ठिकाणी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकांनी मिड विकेटला चेंडूला एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थांबला नाही. चेंडू सरळ सीमारेषेपर्यंत गेला आणि हा चौकार. 4 धावा. धावफलकात धावाल्यात 9. पुढचा चेंडू यावी स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा क्षेत्रच्या बरोबर बाजूने चेंडू सीमारेषेपलीकडे. आणखीन एक धारदार चौकार. धावफलकात धावा 13. छोट्या मुलाचं नाव काय? 13 धावा धावफलकार आल्यात. क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल केला जातोय. वाडीच लॉंग ऑफचं क्षेत्रक्षकाला मिडऑन क्षेत्रामध्ये घेतलं गेलं. शॉर्ट मिड विकेटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केले. 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. दरम्यान अतिशय चांगला चेंडू, मात्र यष्टीचे छोटासा आहे. त्या डोक्यावरून चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे वाढलं. धावफलकात धावाले 14. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं. मागणी षटक पाहायला मिळालं ते अजय यांचं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. या स्पर्धेचा आपण विचार केला तर 49 धावांचा उच्चांक भार्गव स्पोर्ट्सच्या माध्यमातून नोंदवला गेला. हे योगदान आहे. सर्वात छोटं कोणाचं होतं? 21. गोलंदाजी परिवर्तन होईल. गोलंदाज दुसरं षटक घेऊन शैलेश. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून आहे गोलंदाजी. प्रथमेश आणि रमेश ही जोडी मैदानामध्ये. सलामी जोडी आहे. शैलेश गोलंदाज आहे. पहिला चेंडू यावी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केले. ते मात्र एक धाव अजय रोखू शकले नाहीत. एक धावीचे योगदान इथे मिळेल. मिडॉनला क्षेत्ररक्षण करत होते. चांगलं क्रिकेट, एक संयमी क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. दरम्यान यावी मात्र धावचीची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचित होतोय आणि हा पहिला धक्का बसला तो या ठिकाणी मात्र एस फायटर्स या संघाला.
परेशजी पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी किती 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग 3 विकेट घेतले तर 200 रुपयाचं पारितोषिक परेशजी पाटील यांच्याकडून असेल. वळी आपण मैदानाकडे पुढचा चेंडू. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता स्वीपचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. एक धाव मात्र रोखू शकले. एक धावीचे योगदान बाईच्या माध्यमातून आपण पाहायला मिळेल. एक बाईच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16. षटक क्रमांक दुसरा आहे. शैलेश आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रवीणसाठी. प्रवीणने या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय आणि इथे पंचांकडे दाद केली. फलंदाज धावची घाई केली आणि आणखीन एक धक्का बसला तो या ठिकाणी मात्र एस फायटर्स या संघाला. ओव्हर हॅट्रिकसाठी 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असेल. मात्र धावची ती संधी ही नेहमी आपण पाहायला मिळते ती गोलंदाजाच्या खात्यात न जाता ती क्षेत्ररक्षकांना मिळते. कारण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतात धावपलकर धावा इथून आपण पाहायला मिळतात. त्या 16 धावा धावपलकर आल्यात. आणि नवीन षटक घेऊन प्रवीण बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टीशक चेंडू येतोय. छोटा दोस्त आहे परंतु निश्चितच चांगलं यष्टेशन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक धावीचं योगदान इथे मिळाले. 17 धावा धावपलकावर. चेन्नई करंडक 2025 पहिलं पर्व आणि पहिलं पर्व आपण पाहतात की या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरं या ठिकाणी केलं जाते. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेला आपल्याला मिळाले. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अर्थात लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमारेषे पलीकडे आणि फलंदाज मैदानातून परतले. बाद होतात ते फलंदाज. प्रवीणची खेळी इथे समाप्त झाली आणि 3 फलंदाज 17 धावा धावपलकावर. नवीन षटक ऋषी माळी सरांच्या माध्यम ॲडव्होकेट ऋषी माळी सरांच्या माध्यमातून गोलंदाजाला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आर्यन माळी यांनी जर चेंडू अडवले तर 100चं पारितोषिक इथे आलेलं आहे. गोलंदाजाचं नाव सांगा. गणेश. यावी हा चेंडू स्वैरचा इशारा डावेष्टीच्या बाहेर. एक धावीचे योगदान. धावपलकार धावा आल्या 18. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला सुरेख अडवलंय ते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. एक धावीचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. एस फायटर्स 19. 3 गडी बाद 19. मनोज नवीन फलंदाज. नो बॉल. इथे 1+1 2 धावांचं योगदान. 21. गणेश गोलंदाज. अंतिम षटक. 21 2 धावा या ठिकाणी धावपलकर वाढतायत. 9+1. पंचांच्या अवजीकडून गणेश पुन्हा एकदा तयार. मनोजसाठी. यावेळी मोठा फटका. नो बॉल. स्क्वेअर लेग. 4+1 5 धावांचं योगदान. सव्वीस धावा धावपलकावर. मनोज यांनी चौकराने आपलं खातं उघडले. अजय या ठिकाणी मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आले डीप मिडविकेटला. यावेळी मात्र झेलाचं रूपांतर होऊ शकलं नाही परंतु पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज धावचीत आणि छोटा दोस्त आपण येथे पाहता यष्टीच्या भूमिकेत आहे. आर्यनजी माळी सरांच्या माध्यमातून 100 पारितोषिक. काय नाव ते विकेट कीपरचं? अन्वेषला
पहिल्या सामन्यामध्ये म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं होतं. आता पण 100 600. उद्या रविवार आहे, त्याचा वापर चांगला होईल. आर्यनजी माळी सरांच्या माध्यमातून. येस. धावफल का धावा 26. शुभम नवीन फलंदाज. यावेळी मस्त फटका लॉंग ऑफला इथे सुंदर फटका चौकार 4 धावांचे योगदान इथे मिळेल आणि धावफलकात वाढवेल 30 धाव धावफलकावर. 3 चेंडू. अन्वेषसाठी रुपेशजी माळी सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकात धावा येतात त्या 31. यावी पुन्हा एकदा 2 क्षेत्राच्या मधून चेंडू सीमापारीच्या पलीकडे हा चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळेल. 35. आता ना विचारू 35. यावेळी मात्र यष्टीचा वेध घेण्यात आला आणि इथे मात्र खेळाचं पहिलं सत्र जेव्हा समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना एस फायटर्स संघाने धावा धावफलकावर नोंदवल्या त्या 35 आणि 36चं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. शिवसाई या संघाबरोबर 36. 3 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा धावफलकावर नोंदवायच्या आहेत. चं लक्ष. 36 टू विन शिवसाई या संघासमोर. यानंतर गेम चेंजर्स आणि गुरुकृपा कंस्ट्रक्शन यांच्यामध्ये पुढची लढत आहे. नाणेफेक झाली. गुरुकृपा संघाने नाणेफेक जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि गेम चेंजर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. खरं तर एस फायटर्स आणि शिवसाई या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ सुपर 8 मध्ये अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल. आणि तर वळूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात चेंडूबाच्या युद्धाकडे आपण जातोय. 36 धावांचं लक्ष समोर आहे शिवसाई या संघासमोर. अजय आणि सागर ही जोडी मैदानामध्ये येते. प्रति षटक 12 ची गरज आहे हा सामना जिंकायला. आज साधारणतः आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर महिना उजाडला की महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी जून च्या एंडपर्यंत या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहिलं. त्यानंतर आपण पाहता की कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे, पुणे यामध्ये अर्थात पावसाळी क्रिकेट स्पर्धा ज्या सुरू होतात आणि संपूर्ण वर्षभराचा विचार केला तर क्रिकेटमय वातावरण म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळतं. अलिबागकर जर आपण पाहिलं तर क्रिकेटवर कबड्डी खेळावर अतिशय प्रेम करतात आणि कबड्डी खेळाबरोबरच बैलगाडी शर्यती, ज्याला बैलगाडा शर्यती असं म्हणतात, पुसेगाव सातारा इथे मात्र एक मोठी स्पर्धा बैलगाडीची असते. दरम्यान पहिला चेंडू सुंदर इथे अडवला गेला. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. सलामी जोडी मैदानामध्ये अजय आणि सागर आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. दरम्यान चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय. काय क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. 36 ची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू अडवू शकणार यष्टीरक्षक आणि ते एक धाव 22 च्या माध्यमातून मिळते.
एक धावेचे योगदान. 22चा इशारा पंचांचा. जाऊया मैदानाकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. ते अर्थातच या ठिकाणी एस फायटर्स या संघाच्या मधून ज्याने 35 धावा दाबलकर नोंदवले. 36ची गरज आहे शिवसाई या संघाला आणि एक चांगली गोलंदाजी तुम्हाला गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय तयार आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला अडवलंय. क्षेत्रक्षक चेंडू येतो पण इथे मात्र एक धाव रोखू शकले नाहीत. एक धावीचे योगदान इथे मिळालं आणि त्याचबरोबर एका धावीने खातं देखील इथे उघडलं गेलं. चला वेळ दौडू नका. आता मात्र सागर समोर आहे. 2 धावा धापलकर आल्यात. 34ची अजूनही गरज आहे. यावी मैदान क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. यष्टीचा वेध. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि फलंदाज बाद. धावचीच्या रूपाने आणखीन एक धक्का. अजय यांची खेळी देखील समाप्त झाली. मोठे 2 धक्के बसले. ते अर्थात आपण पाहतात शिवसाई या संघाला 2 गडबड धापलकर धावा येतात. त्या 2 नवीन फलंदाज शैलेश मैदानामध्ये. सागर आणि शैलेशची जोडी आहे. पहिले षटक गोलंदाज नाव सांगा. प्रवीण यांनी पहिले षटक फेकलं. आता गोलंदाज रमेश. रमेश नवीन षटक घेऊन येतोय. तर ती सातारा जिल्ह्यामध्ये पुशेगाव ही हे गाव आहे. मोठी अर्थात तिथे क्रिकेट स्पर्धा दरवर्षी असते. 5 दिवस ती रजनी क्रिकेट स्पर्धा मी केली. त्यानंतर तब्बल 1100 बैलगाड्यांची जी शर्यत असणारी ती दुसरा दिवस आपण पाहायला मिळतं. 1100 बैलगाडी. अलिबागमधून बरेच लोक गेले होते. दरम्यान या ठिकाणी पायावर आदळतोय आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा धावचीची संधी इथे निर्माण झाली आणि एक दिवस कुत्र्यांची शर्यती. 1100 बैलगाड्या. त्यानंतर एक दिवस कुत्र्यांची शर्यती. हे योगदान आहे पुशेगाव साताऱ्याचं. सातारा शहरापासून साधारणतः 26 किलोमीटर दूर पुशेगाव. अलिबाग देखील खूप आनंदी असतात तिकडे बैलगाडी शर्यती मी पाहिले आहे. वळूया मैदानाकडे. हा चेंडू मात्र सोयीचा इशारा येतोय. एक धावीचे योगदान. धापलकर धाव येतात 3. जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल. धापलकर धावाले 4. पुन्हा एकदा रमेश. हा चेंडू पंच या ठिकाणी मात्र धाव घेण्यासाठी प्रयत्न. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हतं. धावचीत इथे मात्र थोडंसं विचार आपण या ठिकाणी केला तर हा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. कारण विकेट गेली शिवशाही संघाची. 4 धावा 5 धावा धापलकर आल्या आणि आतापर्यंत विकेट मात्र गेले ते 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. विवेक. पुढचा चेंडू. या ठिकाणी ड्राईव्ह केलंय. सुंदर कव्हर ड्राईव्ह. 4 धावांचे योगदान इथे मिळालं. चौकार येतोय ते फलंदाजाच्या माध्यमातून. चौकार येतोय विवेकच्या बॅटमधून. 4 धावांचे योगदान तर धापलकर वाढवते 9. यावेळी आणखीन एक सुंदर फटका. ड्राईव्ह केला चेंडूला. ऑन ड्राईव्ह चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावांचे योगदान मिळालं ते पुन्हा एकदा विवेकला. सलग 2 चौकार. 8 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 13. 8 त्याच्या 2 चौकार. बॅकवर्डर गेला. तिथे मात्र बॅट चेंडू संपर्क तितका चांगला होता. यष्टीच्या चेंडूला अडवतोय. 13 धावा धापलकर आहेत. 8 या धावसंख्येवर विवेक खेळतोय 2 चौकाराच्या माध्यमातून. 8 चेंडू 23 धावांची गरज. इथे मात्र पॅडल शिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न केला. यष्टेशकच्या दिशेने चेंडूची फेक ही आणखीन एकदा का
एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. वरून नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 4 फलंदाज गमावले. 13 धावा दाबलकर आहेत. 7 चेंडू आणि 23 ची गरज आहे. जो सामना जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. या विमाचा चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यष्टी उकडली गेली आणि 5वा फलंदाज या ठिकाणी डक आउट शून्यावर परतलाय. 2 षटकं समाप्त झालीत. चांगली गोलंदाजी रमेशची पाहायला मिळेल. 13 धावा दाभोलकर आल्यात आणि आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 5 विकेट या ठिकाणी गेलेत. 6 चेंडू 23 ची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. प्रत्येक चेंडूवर चौकार इथे येणं आवश्यक आहे आणि प्रयत्न इथे करतोय. इथे मात्र घोषित क्षेत्र आहे. एकच धाव इथे मिळेल. 5-22. 5 चेंडू 22 धावा. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. मनोज इथे लॉंगलेग क्षेत्रामधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र घोषित क्षेत्र आहे. पुढचा चेंडू त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. इथे पंचांकडे दाद मेघिले. आणखीन एक फलंदाज बाद. 6वा धक्का बसतोय. अन्वेष ज्याने क्रिकेट रसिकांची मन जिंकली यष्टिरक्षक म्हणून, ज्याने पारितोषिक देखील मिळवली. पहिल्या सामन्यात 500 आणि या सामन्यात 300. 800 रुपये जमा आहेत त्याचे. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कोणती धाव येत नाहीये. 3 चेंडू 23 धावा. 22 धावांची गरज असताना इथे आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र शेवटची जोडी मैदानामध्ये गणेश मैदानामध्ये येईल आणि मगाशी एक संघ सर्व गडी बाद झाला होता. या ठिकाणी हा संघ देखील सर्व गडी बाद होणार का? कारण येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि 22 ची गरज. आणि हा चौकार. किती आळस. एक चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतात अशा प्रकारे हा सामना जिंकलाय. सुपर